नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवान. देशात सोयाबीनची लागवड सध्या चांगली झालेली असून पीक देखील चांगलं असल्याचं सोपा या उद्योगांच्या संघटनेनं म्हटलं आहे. मग नेमकं देशात लागवड किती झाली आहे? दुसरं म्हणजे भारताचे खाद्यतेल आयातीवरचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग तो नेमका कितीवर पोहोचला? यंदा नेमकी किती आयात होते? तेलाचे भाव पुन्हा वाढू शकतात का? या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधी बघूया की नेमकं सोयाबीनच्या लागवडीचं काय चालू आहे. आता सोयाबीनचा विषय हा यंदा खूप चर्चेत आहे. एक तर सोयाबीनचे भाव हे हमीभावापेक्षा वाढलेले आहेत. सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सरासरी 7,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव हे 7,500 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. जे चांगल्या गुणवत्तेचे सोयाबीन आहे तर ते आपल्याला 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान विकताना बाजारामध्ये दिसून येतं. आता ज्या सोयाबीनची गुणवत्ता कमी आहे ते साहजिकच 6,500 विकलं जातं आहे. परंतु सध्या तरी सरकारनं जो हमीभाव जाहीर केला त्यापेक्षा जास्तच भाव बाजारामध्ये दिसून येतो आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात सध्या सोयाबीनची उपलब्धता कमी आहे. देशातलं सोयाबीनचं उत्पादन कमी झालं होतं. देशात वापर वाढलेला होता. सोयाबीनचा भाव कमी होता, त्यामुळे वापर वाढलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गाळप वाढल्यामुळं देशात सध्या टंचाई दिसून येते. आयात देखील मोठ्या प्रमाणात होतं. यंदा विक्रमी आयात होण्याची शक्यता असं असताना देखील सोयाबीनचा बाजारभाव टिकून आहे. आता लागवडीच्या कालावधीमध्ये सोयाबीनचा भाव टिकून असल्यामुळं साहजिकच लागवड वाढेल असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला होता. आता उद्योगांनी जो 20 तारखेपर्यंत लागवडीचे आकडेवारी दिले त्यामध्ये असं दिसून येतं, म्हणजे उद्योगांचा अंदाज असा आहे की सध्या देशामध्ये 20 जुलैपर्यंत 111 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यामध्ये सर्वाधिक लागवड ही मध्य प्रदेशामध्ये झाली आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी 51 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. महाराष्ट्रामध्ये 42 लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली आहे असं उद्योगाचं म्हणजे सोपाचं म्हणणं आहे. इतर राज्यांमध्ये देखील कमी अधिक प्रमाणात लागवड झाली आहे आणि त्यामुळं यंदा लागवड ही गेल्या वर्षीपेक्षा अधिक राहू शकते असं सोपाचं म्हणणं आहे. आता देशामध्ये सोयाबीनची लागवड जरी काहीशी अधिक होण्याची चिन्ह असली, म्हणजे सोपाचा असा अंदाज असला तरी देखील नेमकं उत्पादन किती होईल हे सांगता येत नाही. कारण यंदा पावसाचं वितरण खूपच असमान आहे. अजूनही अनेक सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये पाऊस कमी आहे. पिकाची परिस्थिती चांगली नाही आहे. या पुढच्या कालावधीमध्ये पावसात खंड देखील पडू शकतो असे संकेत मिळत आहेत. त्यामुळं नेमकं उत्पादनाबाबत आत्ताच बोलता येणार नाही असं उद्योगांनी सांगितलेलं आहे. परंतु सध्याचे संकेत असे मिळतात की देशातलं तेलबियांचं उत्पादन यंदा कमी होऊ शकतं. आता दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनसह इतर तेलबियांचे भाव सध्या काहीसे सुधारलेले आहेत. भाव टिकून आहेत. त्याचा परिणाम खाद्यतेलावर देखील होतो. खाद्यतेलाचे भाव देखील वाढलेले आहेत. त्याला दोन बाजूंनी आधार मिळतो. एक तर जे इराण आणि अमेरिकेचं युद्ध आहे ते चिघळलेलंच आहे. जेव्हापासून हे युद्ध चालू झालं होतं तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे देखील भाव वाढलेले होते. पामतेलाचे देखील भाव वाढले होते. सोयातेलाचा त्यामुळे आधार मिळत गेला. सूर्यफुलाचे भाव देखील टिकून होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात हे बाजारभाव वाढलेले असल्यामुळं भारताला आयातीसाठी मोठा खर्च करावा लागला आणि त्यामध्ये आणखी भर पडली ते रुपयाच्या अवमूल्यनाचे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य घसरलेलं आहे. त्यामुळे जे काही खाद्यतेल आयात होत होतं त्याचे भाव देशामध्ये जास्त झाले आणि त्यामुळं भारताचा आयातीवरचा खर्च वाढत गेला. आता आपलं तेल विपणन वर्ष हे नोव्हेंबरमध्ये सुरू होतं. नोव्हेंबर ते जून या 8 महिन्यांमध्ये भारताचा खाद्यतेलावरचा खर्च हा तब्बल 20% वाढलेला आहे. गेल्या तेल विपणन वर्षामध्ये पहिल्या 8 महिन्यांमध्ये भारतानं 99,000 कोटी एवढ्या खाद्यतेलाची आयात केली होती. परंतु यंदा पहिल्या 8 महिन्यांमध्ये भारतानं जवळपास 1,20,000 कोटी रुपये एवढ्या खाद्यतेलाची आयात केली. म्हणजेच खाद्यतेल आयातीवरचा खर्च जवळपास 20% वाढलेला आहे असं आयातदार संघटना, ज्याला आपण सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ACI म्हणतो, त्या संघटनेने दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालं आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये देखील भारताची आयात हे चांगली राहू शकते असं एकंदरीत दिसतंय. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या तेल विपणन वर्षामध्ये भारतानं 1,61,000 कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात केली होती. तो खर्च यंदा 1,75,000 कोटींवरती पोहोचू शकतो असं या संघटनेचं म्हणणं आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे भाव टिकून राहिले, खाद्यतेलाच्या भावात जर आणखीन वाढ झाली तर हा खर्च आणखीन वाढू शकतो. त्यामुळे देशातलं तेलबियाचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं म्हणजे ही गरज लक्षात घेऊन सरकारनं तेलबिया मिशनची देखील घोषणा केली होती. परंतु जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात आला होता तेव्हा तेलबियांना भावच नव्हता. आता जेव्हा शेतकरी सोयाबीनची लागवड करतायत तेव्हा सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत आणि या आधारावरती उद्योगांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की यंदा लागवड वाढू शकते. सरकारच्या आकडेवारीनुसार 17 जुलैपर्यंत देशात 106 लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि सोपाचा अंदाज आहे 111 लाख हेक्टर. गेल्या वर्षी 20 जुलैपर्यंत
देशात जवळपास एवढीच लागवड झाली होती, 1,11,000 हेक्टरवरती. आता या पुढच्या कालावधीमध्ये सोयाबीन लागवडीचे जो काय आकडा तो आणखीन वाढतो का की स्थिरावतो ते देखील बघावं लागेल. कदाचित यामध्ये आणखीन काही वाढ येऊ शकते, कारण जो काही सुधारित अंदाज आहे किंवा सुधारित जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी पुढच्या आठवडाभरामध्ये पुन्हा पुढे येईल, त्यावेळी निश्चितच कळेल की नेमकं सोयाबीनची लागवड किती झालेली आहे. परंतु देशातल्या जे हवामान आहे, पावसाचा अंदाज आहे किंवा पाऊस सध्या जो काही दिसतोय त्यावरून सोयाबीनचे बाजारभाव टिकून आहेत. आता सोयाबीनचे बाजारभाव टिकून आहेत, दुसरीकडे सोयाबीनची आयात देखील चालू आहे, परंतु आयातीवर देखील यंदा मर्यादा राहणार आहे. त्याची चर्चा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलीच आहे. नेमकी त्याच्या मागची कारणं काय आहेत. एकंदरीत यंदा सोयाबीनला जरी भाव चांगला दिसत असला तरी नेमकं उत्पादनाचं काय होणार हे मात्र आत्ता सांगणं कठीण आहे. पुढं पाऊस कसा राहतो, काढणीच्या कालावधीमध्ये पावसामुळे नुकसान होऊ शकतं का ते देखील बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपलं सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असेल, शेंगा लागतील, त्यावेळेस नेमकं पावसाचा ताण बसतो का हे देखील बघावं लागेल. जर समजा पावसाचा ताण बसला नाही, वातावरण जर पिकासाठी पोषक राहिलं तर कदाचित उत्पादन उद्योग अपेक्षित करतात त्यानुसार होऊ शकतं. परंतु याचा अंदाज सध्या तरी कमी दिसतो. अनेक अभ्यासक किंवा अनेक जाणकार असं म्हणतात की यंदाच्या एल निनो वर्षामध्ये अनेक भागांमध्ये सध्या पिकाला पावसाचा ताण बसलेला आहे, पाणी कमी आहे, काही भागांमध्ये पाऊस होतोय परंतु काही भागांमध्ये अजूनही पाऊस नाही आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये बघावं लागेल की सोयाबीन पिकाच्या परिस्थितीवर नेमकं काय परिणाम होतोय, पाऊस कसा राहतो, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी कशा घडत आहेत आणि सरकारचं धोरण कसं राहतं आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे. आपण याचा वेळोवेळी आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.